आता परीक्षेला प्रश्न कसा येतो, एखादं वाक्य दिलं जातं आणि या वाक्यामध्ये अंडरलाईन द व्हर्ब्स असा प्रश्न येतो का तुम्ही, किंवा सर्कल द व्हर्ब, वाक्यातल्या क्रियापदाला गोल करा. आता व्हर्ब म्हणजे काय, का त्या वाक्यामधला अतिशय महत्वाचा शब्द, जो शब्द बाजूला काढल्यावर वाक्याला अर्थ लागत नाही. उदाहरण मी एक वाक्य सांगतो बघा. आई मुलाला रागवली. आता या वाक्यामधला आई शब्द बाजूला काढा, मुलाला रागवली एवढं जरी वाचलं तरी काहीतरी अर्थ लागतो. आता 2 नंबरचा शब्द बाजूला काढा, आई मुलाला रागवली, यामधला मुलाला शब्द बाजूला काढा, आई रागवली, आपल्याला अर्थ कळतो, काहीतरी अर्थ लागतो. पण आता तुम्ही शेवटचा शब्द जो आहे रागवली तो बाजूला काढा, आई मुलाला रागवली, या वाक्यातून रागवली शब्द जर बाजूला काढला तर आई मुलाला आता खाऊ देते का मारते, आंघोळ घालते, झोपवते, मदत करते, कवटाळते, उचलून घेते, काहीही अर्थबोध झाला का आपल्याला? नुसता एखादा वाक्य म्हणाला आई मुलाला, आपल्याला अर्थ लागला नाही. म्हणून वाक्यामधला जो शेवटचा शब्द होता आई मुलाला रागवली, तो रागवली शब्द खूप महत्वाचा आहे. तो जर बाजूला केला तर वाक्याला अर्थ प्राप्त होत, वाक्याला अर्थ लागत नाही. आणि वाक्याला अर्थ लागण्यासाठी क्रियापद महत्वाचे असते. वाक्याला अर्थ देणारा शब्द किंवा वाक्यामध्ये घडलेली क्रिया दाखवणारा शब्द त्याला क्रियापद असे म्हणतात. आई मुलाला रागवली, रागवली हे क्रियापद. रवी चित्रपट पाहतो, पाहणे, पाहतो हे क्रियापद. सचिन शुद्ध लेखन लिहितो, लिहितो हे क्रियापद. वडील गाडी चालवतात, चालवणे हे क्रियापद. असे लिहिणे, बसणे, उठणे, रागवणे, हसणे, बोलणे, झोपणे, पाहणे, चिडणे ही सगळीच्या सगळी क्रियापद आहेत.